जय गुरु. ऐकू येत आहे का? हो, येते सर. हा. येत आहे, ऐकू येत आहे. हा. एक मिनिट बघूया आपण. मग सुरू करूया. ठीक. आपण मला वाटतं तिसरा पाठ संपवला होता आणि आता आपण हो. चौथा पाठ सुरू करणार आहोत. हो. हा. चतुर्थ पाठ. तर हा आपण जी आत्मनेपदी रूप शिकलो संस्कृतची, त्याच आज थोडस अजून पुढे प्रॅक्टिस पण करणार आहोत आपण त्याची. तर त्याच्या आधी काही शब्द बघूया आपण. हम्म. आज तुम्हाला काही काळं वगैरे दिसत नाहीये ना स्क्रीनवरती? नाही आज सर. नाही काय नाही नाही. हा, त्याचं आम्ही नाही जरा नाही सर. ते सेटिंग जरा बदलले आम्ही, तर मग आता व्यवस्थित आहे तसं. ठीक आहे. हा. आता अं, अं, यत धातू आपण बघितला होता बरं, यत ते वगैरे. तर आता ही वाक्य आहेत आणि आपल्याला याचा हिंदीमध्ये किंवा मराठीत अनुवाद करायचा आहे. ते यतिष्यन्ते धनप्राप्त्यर्थम. काय होईल अर्थ, कोण सांगेल? सांगा कोणी पण. मी सांगू? हो. ते ते म्हणजे ते सगळे हा. धन सहाचा बहुवचन. मिळवण्यासाठी, धन प्राप्त्यर्थम म्हणजे धन मिळवण्यासाठी, बरोबर. आणि यतिष्यन्ते म्हणजे प्रयत्न करतील. बरोबर. यतते यतन्ते जे होतं ते यतिष्यन्ते असं झालं. भविष्यकाळ. भविष्यकाळ. हा, बरोबर. हा. तर भविष्यकाळ ते धनप्राप्तीसाठी प्रयत्न करते. पुढचं वाक्य सांगा, कोण वाचेल? बहुतेक सगळ्यांना कम्युनिकेशन गेलं नाहीये, त्यामुळे सगळे नाही आहेत. मी हा. मी सांगायचा प्रयत्न करतो. नाही, हे वाक्य दिसत नाही ते. हा. पहिल्याच हा, पानावरती वाक्य आपण दिसत आहोत. नाहीये. वाक्याचा स्क्रीन दिसत नाहीये. वाक्याचा वयमपी यतिष्याम हे दिसत नाही तुम्हाला? स्क्रीन स्क्रीन नाही आला. तो स्क्रीन आलाच नाही. खाली घ्या नेक्स्ट अच्छा. फक्त. पेज. अच्छा, स्क्रीन शेअरचं गेलं का? अच्छा, ओके. नाही, हा, आता दिसेल. नाही नाही, बरोबर. आहे पण ते तुम्ही सेकंड नंबर दाबायला पाहिजे. हो, मग सेकंडच करायचंय ना आपल्याला आता. नाही नाही, फर्स्ट वरच स्क्रीन हा. चतुर्थ पाठवरच आहे हा. हो. पुढे गेलंच नाही. ते मी केलेलो आहे पुढे. आता दिसलंय दुसरं वाक्य, मला दिसतंय नाही दुसरं नाही, वाक्य. नाही, अजून नाही. अच्छा. डावीकडे. हा, आता येईल. हा, आता दिसत. नाही, पण इथं सगळीच वाक्य दिसतील तुम्हाला. हा. आता हा. बघा. हा. आता बघा, दुसरं दिसतंय. अर्थासहितच दिसत आहे. नाही, पहिल्याचा हो अर्थासहित सर. असेल. दुसरं दुसरं वाक्य दिसत नाहीये तुम्हाला सर, अर्थ अर्थाशिवाय? पण नाही, दिसतो दुसरं पण खाली दिलेला अर्थसहित, आहे. वाक्य अर्थसहित येते. हा, बरं, ठीक आहे, सगळी बघू फाईल नका. आहे. हा. हो. नाही, मी मला नाही विभक्ती दिसत सकट आहे पण. सांगते. हा. हा. ठीक आहे, वाचा दुसरं वाक्य वाचा. मी वाचू कोण वाच? हो. मी वाचू आदिती. वाचा वाचा आधी ते. हा. हा. वयमपि यतिष्यामहे कीर्ती लाभाया. हा. वयमपि म्हणजे आम्ही सुद्धा. आणि यतिष्यामहे म्हणजे प्रयत्न करू. पण कीर्ती लाभाय म्हणजे कीर्ती मिळवण्यासाठी, म्हणजे चतुर्थी ना. कीर्ती कीर्तीच्या लाभाय म्हणजे लाभासाठी किंवा चतुर्थी ना. हा, कीर्ती कीर्तीच्या मिळवण्यासाठी. बरोबर. लाभासाठी किंवा कीर्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करू. बरोबर. बरोबर. तर यतिश्याम हे आणि जसं आपण बघितलं होतं ना, यतिष्यामहे म्हणजे यजाम. अनेक बहुवचन हा. आहे. हा. उत्तम पुरुष बहुवचन. हो, उत्तम पुरुष बहुवचन. ठीक आहे. आता सर, एक विचारू तिसरं. का? एक विचार. हा. हा, पहिल्या बोला. वाक्यामध्ये धनप्राप्त्यर्थम म्हटलंय, तिथे आपण धनप्राप्तयितुम पण म्हणू शकतो का? नाही, एकतर आपण ते प्राप्त. मिळवण्यासाठी.
नाही तुम्ही तुम तुम म्हणजे मागे प्रत्ययाचा आपल्याला ते झालं होतं ना. हा हा, त्याचा नाही अर्थ आणि ह्याचा अर्थ सारखा. गंतुम तसं. हा, अर्थ सारखाच होईल ना, का नाही? म्हणजे धन प्राप्तयितुम. प्राप्त्यर्थम आणि द्रप्त प्राप्तयितुम ह्या दोन्ही मध्ये अर्थात काही फरक आहे का? त्याचंच मी काढलं होतं भक्षणार्थम भक्षयितुम. होऊ शकेल तसं इथून. होऊ शकेल तसं जवळपास सारखंच आहे म्हणजे बरोबर. हा, हा, बर. हा, बरोबर. तुम ठीक आहे. प्रत्यय हे हा आपण करतुम. प्रारंभामध्ये शिकलेलं ते असं प्राप्त्यर्थम किंवा असं शिकलेलो म्हणजे किंवा जसं ह्या म्हणलं भक्षणार्थ वगैरे असतं ना, भक्षणार्थ. त्यावेळी तुम नव्हतं लागलं. नाही, पठितुम लिखितुम लिहिण्यासाठी वगैरे असं आपण केलेलं बरोबर. हं? हा, ते केलेलं हो. हा, लिखितुम पण ज्यावेळी लिहिण्यासाठी. हा, याचं काय माहितीये का पल्लवी की हा see, हा जो शब्द आहे ना, हा नामाला लागतो. हा हा, आणि हा तुम हा प्रत्यय हा क्रियापद किंवा धातूला लागतो. हा समजलं? म्हणजे ते क्रियेसाठी असेल तर इतुम किंवा पठितुम वगैरे होईल. तुम प्रत्यय लागेल क्रियेसाठी. आणि विशिष्ट नामासाठी बर. असेल, हा, जसं हा म्हणजे ना कीर्ती लाभार्थम पण होऊ शकेल. हे आता कीर्ती लाभाय जे आहे ना, कीर्ती लाभार्थम हा पण होऊ हा शकेल. हा, किंवा हा 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 पण आता कीर्ती धनप्राप्ती. प्राप्तयितुम. हा, आता धनप्राप्ती हा ना नाम आहे. हे काय हम्म. त्याला म्हणतात, धातू नाहीये. म्हणजे हा, क्रियापद प्राप इथे. हा धातूपासून प्राप धातूची प्राप्ती हा नाम झालेलं आहे आपलं. आणि त्या हा हा धनप्राप्ती तर मग आता त्याला त्यामुळे अर्थच लागणार नाम असल्याने असं. म्हणजे नामाचा जर हेतू असेल तर अर्थम लावायचं, आणि क्रियापदाचा जर हम्म. हेतू असेल तर तुम प्रत्यय लावायचा, असं लक्षात ठेव. हा, म्हणजे वाक्य कसं येईल त्याच्यावरती ते थोडस की बरोबर. हा, का इथे यत्निष्यन्ते म्हणजे हा प्रयत्न करणे याच्यावरती आहे, तर ते ओके, हा, थोडस कळलं. ठीक आहे. आता तिसरं थँक्यू वाक्य कोण थँक्यू. वाचेल? तिसरं पटापट सांगा, ज्याला उगीच त्यात मी वेळ नको वाचतो. घालायला. क हा, हे. अन्नार्थम यतिष्यते. हा क म्हणजे कोण, अन्नार्थ म्हणजे अन्नासाठी, हा यतिष्यते म्हणजे प्रयत्न करेल. कोण हा अन्नासाठी प्रयत्न करेल. कोण अन्नासाठी प्रयत्न करेल. बरोबर. चौथं वाक्य सांगा. दुसरं कोणी? बरेच जण आहेत, बोलत नाही पण. बोला. मी वाचतो तर, हा, वाचा. सर्वे जण हा, वाचा. कोण नाही, तुम्हीच बोला ना, तुम्हीच. आदित्यताई बोला तुम्ही. ओके, बरं मग कोणतरी बोलतंय ना म्हणून थांबले. हा सर्वे जनाः धनं प्राप्तुं यतिष्यन्ते. हा सर्वे जनाः म्हणजे सर्वजण म्हणजे अनेक वचन. जनाः म्हणजे हा सर्वजण धन प्राप्तीसाठी. प्राप्तुम इथे तुम प्रत्यय लागले ना, म्हणजे बरोबर. प्राप्त. मगाशी त्या महाराज असं प्राप्तुम म्हणजे प्राप्त करण्यासाठी, धन हा प्राप्त करण्यासाठी हा यतिष्यन्ते म्हणजे प्रयत्न करतील. हा बरोबर. ते येते अंते म्हणजे बहुवचन. बरोबर. हम्म. हा सगळेजण धनप्राप्त्यर्थम नाही. आता बघा, धनप्राप्तुम आणि धनप्राप्त्यर्थम असं ते. हम्म. हा हा समजलं इथे पल्लवी फक्त ताई? हा हो हा सर, समजलं. हो. हा ओके. चालेल. पाचवं वाक्य कोण वाचेल? मी वाचू सर? वासंती. हा, वाच. बोला बोला. हा, वाचा. ये जनाः यज्ञं कुर्वन्ति ते हम्म स्वर्गं सुखं वा लप्स्यन्ते. हम्म जे लोक यज्ञ करतात त्यांना स्वर्ग किंवा सुख लाभेल. स्वर्ग किंवा सुख लाभेल. आता लाभेल. लाभेल. हा, लाभेल का बरं? आता हे लप्स्यन्ते, ते लप धातू आहे ना, जसं ते
पिब धातूचं आपण भविष्य काय पास्यती केला होता, हा, बरोबर? पाश्चात्य तसंच हे, केलं होतं. हा, तसं लभचं पण ब किंवा भ असेल ना, तर ते त्याला जेव्हा श हा हा लागतो भविष्यकाळी ते- रूप, तेव्हा त्याचा स्य हा, होतो. हा. हे लक्षात ठेवायचं. ओके. हा पिबतीमध्ये ब होतो, याच्यामध्ये भ आहे म्हणून. हा, हा असं. हा तरी जरा अपवाद आहे हा भविष्य काळासाठी. लभते लभंते, पण त्याचं लभंतेचं भविष्य काय लभिष्यंते नाही होत, लप्स्यंते होत. हा असं. हा हा. ठीक आहे. आता पुढचं वाक्य कोण वाचेल? पुढचं स्क्रीन घ्या बाई. स्क्रीन सरकवायला हवाय पुढे. नाही आहे, मी केलंय. मला पहिलं वाक्य दिसतंय ऍक्च्युली. काय प्रॉब्लेम आहे की कळत नाही. सा आता बघा. नाही, 6वं हा, वाक्य. नाही पहिलंच आहे. तो नंबर 1 आलेला आहे, पण वाक्य बदललेलं आहे बघा. आम्हाला नाही आलेलं. हे सर पाचच तुम्हाला नाही काय वाक्य आहे पहिल्या दिसतंय? दिसत, पानावर. नाही आलं. तुम्हाला सहावं काय वाक्य दिसतंय नाहीये. स्क्रीनवर? आम्हाला ये जना हा 5च वाक्य यज्ञम. दिसत. हा, पाचच वाक्य आहे. ये जना हा यज्ञम कुर्वन्ति, हेच वाक्य. आता आता काय त्या दिसतंय? स्क्रीनवर डावीकडचा दुसरा चौकोन आहे, तो तिसरा चौकोन यायला पाहिजे. अच्छा, हे गोंधळ होतोय की काय? हे काहीतरी आम्ही जे सेटिंग सेटिंग केलं ना, त्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला असं वाटतं. नाही तर मला आज जावं लागेल. हम्म. आज जाऊ का मी? हा, बरोबर आहे. मी पण माझ्या आता मोबाईलवरनं ट्राय करतोय की कसं दिसतंय. मला पण स्क्रीन मी बदलतोय ते दिसतच नाहीये. हम्म. हम्म. आता मी खूप स्क्रीन पुढे गेलो. बरं, ठीक आहे. आता अजूनही नाही दिसत नाही आहे. नाही, हा, एक आता एक 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 पुढे पेज गेला तो. माग, हा, अजून एक मागे पेज यायचं. मागे. हा हा, हा, ते पाहिजे. म्हणजे ठीक आहे. येस. ते ना हो. आपला पॉवर पॉईंट मधला जो प्रेझेंटेशन मोड याच्यात नीट दिसत नाहीये, असं काहीतरी झालंय. हरकत नाही. तुम्ही हम्म. तुम्ही उत्तर बघू नका आणि एक एक वाक्य वाचा. हम्म. लक्ष से लक्ष त्वम. कोण वाचतंय? वाचू मी परत वासंती? हो, वाचा, कोणीतरी वाचा. हा. लवकर, त्यातच वेळ जातोय लक्ष्यसे आपला. नाही, त्वं हा 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 लक्ष्यसे त्वं अवश्यं साफल्यं परीक्षायां. हम्म. पुढचं वाचू. तू नक्कीच परीक्षेत यश प्राप्त करशील किंवा तू परीक्षेमध्ये सफलता अवश्य प्राप्त करशील. हा, नाही तुम्ही ते नुसतं वाचलं, आता जाऊ हा द्या. हा पण अपेक्षा अशी आहे की तुम्ही ते खाली उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर न बघता तुम्ही स्वतः प्रयत्न करायचा आहे. हा, तर ठीक आहे. आता दुसरं त्याच्या पुढचं वाक्य कोण वाचेल? उत्तर न बघता प्रयत्न करेल. हे असतो. अजनक हम्म. सहिष्यते दुर्वर्तनम कदापि पुत्रस्य. हम्म. क म्हणजे कोण? जनक म्हणजे वडील किंवा पिता. हम्म. सहिष्यते हम्म. सहन करील. हम्म. दुर्वर्तनम दुर्वर्तन हम्म. कदापि किंवा पुत्रस्य केव्हा पुत्राचे केव्हाही किंवा कधीतरी. हा केव्हाही. हा, कधीही. कोणता कोणता पिता पुत्राचे दुर्वर्तन कदापि केव्हाही सहन करील. कधी किंवा कधीतरी सहन करेल का, असं. हा, ठीक आहे. पुढचं वाक्य कोण वाचेल? बरोबर, समजतंय ना सगळ्यांना? कोणाला अडचण येते? सगळे इथे विशेष आहे या वाक्यांचं की सगळी धातू आता म्हणजे आत्मनेपदी आहेत, आणि आत्मनेपदी रूपांचं आपण समजून घेतोय, सवय करतोय स्वतः. पुढचं वाचा. माधुरी. तस्मिन् विषये विवादसभाया त्वं की हा, भाषिष्यसे किम त्या सभायाम. त्या हा, सभायां त्वं किं भाषिष्यसे, हा. म्हणजे त्या विषयावर विवाद सभेमध्ये तू काय बोलणार आहेस. भविष्यकाळ. हम्म. तर विवाद तस्मिन हे कशाची सभायां विभक्ती आहे? तस्मिन कशाची कुठली विभक्ती आहे? हम्म. तची ना सर? हा, तची. हा. कुठली? प्ले. तृतीय आहे काय सर? तृतीय का चतुर्थ? सप्तमी. तुम्हाला माहिती आहे? तस्मिन हे नाही का, तस्मिन हे नेहमी सप्तमी असते ना. त्या विषये. सप्तमी. हा. विषये हे मूळ शब्द आहे. तस्मिन हे त्याचं विशेषण आहे. तर विशेषण आणि विषय म्हणजे
विशेषण हे तस्मिन हे विशेषण आहे त्या कुठल्या विषयावर त्या विषयावर. त्यामुळे विषयावर वर म्हणजे स्थान आहे म्हणून ते सप्तमी. विषयावर म्हणून विषये नामे असं. हम्म तर त्यामुळे विषय सप्तमीत गेलं म्हणून तस्मिन त्या त्या पण सप्तमीत गेलाय हम्म असं. हम्म. हम्म ठीक आहे. पुढचं वाचा. चौथं. नाहम नाहम किमपि भाषिष वाचा. नाहम किमपि भाषिष्ये. हम्म. नाहम म्हणजे नाही, किमपि म्हणजे नाही नाही. काही सुद्धा. नाही नाही नाही. एक मिनिट. न हा ठीक आहे. अहम. बोला बोला बोला. न हा. हा न अहम म्हणजे मी, म्हणजे मी नाही. हा हम्म. हो. किमपि म्हणजे काही सुद्धा. भाषिष्य म्हणजे बोलणार नाही. हम्म. किम अपी. नाही मी किम काही अपी हा एक शब्द नाही. किम अपी हे पण दोन शब्द आहेत. हा. अपी म्हणजे सुद्धा, किम म्हणजे काय सुद्धा किंवा किंवा काही. काही हा. काही. हो. असं. ठीक आहे. पुढचं वाचा. कोण वाचेल? आता मी प्रत्येकाची नावं घेणार नाही हं. तुम्ही स्वतःहून स्वयंस्फूर्तीने वाचतो का? वाचायची. हे वाचू? किम ते स्वतःचं नाव सांगायचं आणि वाचायला सुरुवात करायची. हं? ओके. मी वाचू फर्स्ट. अश्विनी. हा. अश्विनी. हम्म. किम ते भाषिष्यन्ते. किम म्हणजे काय किंवा कोण, पण इथं काय होईल ते म्हणजे तेच, ते हम्म. लोक किंवा ते. हम्म. भाषिष्यन्ते म्हणजे भविष्यकाळ. काय ते भाषण करतील किंवा बोलतील असं ना. बरोबर. बोलतील हम्म. किंवा भाषण. बरोबर. हा. हा. ठीक आहे. तर ही वाक्य जर आपण जे मागच्या पाठात जे आपण आत्मनेपद रूप शिकलो, रूप शिकलो, त्याची जरा ही सवय केली आपण. ठीक आहे. आता हे शब्द वाचा कोणीतरी. अर्थ, शब्द आणि अर्थ. ते वाचू का अश्विनी? हा वाचा. दुसरं कोण? विप्रह तीन तीन कर आणि बारीक कर मग. अर्धकः बालक हम्म. पांथः हम्म. वटोही राही किंवा वाटसरू. चहा करतोय का रथः रथ किंवा गाडी. थोडस. अर्थः पैसा. अपवर्गः मोक्ष. वत्सः बछडा किंवा बालक. मूषकः चुहा किंवा उंदीर. प्रासादः महल महाल. लेखकः लेखक. रूपक रूप्यकम रुपया. चरणम पैर किंवा चरण, पैर किंवा चरण. चायः म्हणजे चाय किंवा चहा. मध्यगः दलालः. दलालः का दलाल. हम्म. दलाल. हम्म. पटः वस्त्र. आणकम आणा किंवा आणा. हम्म. आणा म्हणजे इथं सर एक आणा ते 4 नाही, आणे, आणा 2 आणा. 8 आणे वगैरे जुन्या चलन. काळचं चलन. हा. हा. हे चलन. हम्म. हा. सुदः रसोईया. आचारी स्वयंपाकी. भूपः हम्म. राजा. सुचिकः दर्जी किंवा शिल्पी. रजकः वरठः म्हणजे धोबी. चर्मकारः चमार किंवा चांभार. हम्म. कुंभकारः म्हणजे कुंभार. हम्म. नापितः नाई किंवा न्हावी. हम्म. सुवर्णकारः सुना किंवा सोना. हम्म. आता यातले काही काही शब्द तुम्हाला मी सांगतो. पांथा हा शब्द पंथ. पंथ म्हणजे सॉरी, पथ या शब्दा पथ किंवा पंथ म्हणजे मार्ग. तर मार्गावरनं जाणारा तो पांथ असा त्याच्यापासून डिराईव्ह झालेला शब्द आहे पांथ. नंतर दुसरा लेखक उपवर्ग हा. हा. वेगळा. हा. अपवर्ग. हा. उपवर्ग जरा वेगळा वाटतो शब्द. अपवर्ग वेग आहे. जसं स्वर्ग. एक आहे नुसता वर्ग. वर्ग म्हणजे क्लासरूम असं म्हणता येईल किंवा राहण्याची जागा. स्वर्ग म्हणजे सुवर्ग म्हणजे स्वर्ग. आणि अपवर्ग म्हणजे काय की वर्गाच्या पलीकडचं वर्ग नाही. कारण आपल्या याच्या दृष्टीने अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने स्वर्ग काय किंवा वर्ग काय. वर्ग म्हणजे भूलोकावरचं जीवन हे जन्ममृत्यू सायकलमध्ये अडकलेलं आहे. पण याच्या जर आपल्याला पलीकडे जायचं असेल तर तो अपवर्ग म्हणजे वर्गच नाही असं. जसं म्हणजे गमतीने मी सांगतो लोकांना मी याचा अर्थ की जसं
एखादा मुलगा खूप शिकतो शिकतो, मग शाळा संपत येते 10वीत, म्हणतो चला आता शाळा नाही मला कधी, तर तसं अपवर्ग म्हणजे आता ही जन्ममृत्यूची जी शाळा आहे ही कायमची बंद होणार, म्हणून अपवर्ग, वर्ग नसलेलं ठिकाण ते अपवर्ग असं. तर तसं लक्षात हम्म. ठेवायचं, अपवर्ग म्हणजे मोक्ष. नंतर रूप्यकम, तर पूर्वी रुपे म्हणजे नाणी, रूप म्हणजे रुपये म्हणजे चांदी. हा, तर त्या चांदीची असायची म्हणून ते रुप्यकम. इव्हन रुपया हा शब्द रुपये याच्यापासून आलेला आहे. हा, रूप म्हणजे चांदी. सर रौप्य, रौप्य म्हणजे चांदी ना? हा, रौप्य, तेच रौप्य. तर आता ते रौप्य सुद्धा रूप रूप या रुप्य. शब्दापासून आलेलं आहे. हा, कारण ते का हो. आलं, कारण बाकीचे जे धातू होते पूर्वी, तर ते लोखंड किंवा असे, तर ते दिसायला एवढे चकचकीत नसायचे. बरोबर, चांदी ही एकदम लखलखणारी, म्हणून रौप्य म्हणजे, म्हणून त्यात रौप्य असं. तो सुद्धा रौप्य हा शब्द सुद्धा मूळ नाहीये, तो रूप या शब्दापासून डिराईव्ह झालेला शब्द आहे. मध्यगहा, मध्यगहा म्हणजे जसा दलाल हा दोघांच्या मध्ये असतो, जर खरेदी करणारा आणि विक्री करणारा नसेल तर दलाल अस्तित्वातच राहू शकत नाही, नाही का? त्यामुळे मध्यगहा म्हणजे काय? मध्यस्थी होते. हा, मध्यस्थ मध्यस्थी. किंवा मध्यस्थ किंवा मध्यगहा म्हणजे दोघांच्या मध्ये, म्हणजे दोघं असतील तर तो मध्ये राहू शकतो, म्हणून त्याला मध्यगहा असं. नंतर सूद हा मी कालच सांगितलं होतं तुम्हाला, नाही का? सूद म्हणजे आचारी. नंतर सूचिका, हा सूचिका हा शब्द कसा झालाय कोण सांगेल? सूची म्हणजे सुई ना सर? बरोबर, तर सूचिका हा म्हणजे जो सुईचं काम करतो तो सूचिका हा असं. हा. आता तसंच रजका, तर रज म्हणजे काय? रज म्हणजे माती किंवा मळ, तो काढणारा तो रजका असं. म्हणजे म्हणजे मळ मळ धुळी जो असतो, मळ काढणारा तो रजका असं. चर्मकार, हे सोपं आहे, चर्म करणारा म्हणजे हो चांबड चामडं काढणार. हा, चांबड कुंभकार, सर मग कुंभकर्ण. रजक आणि रजक, रजक आणि रजत हे दोन वेगवेगळे शब्द का सर? हो, रजत रजत म्हणजे महोत्सव म्हणजे तो रजत म्हणजे ती परत चांदी. चांदी होत, हा, चांदी, चमकणारी हा चांदी. हा. हा हा. तो हा, येतो रजक तेच हा तेच. दुसरा अर्थ हे पण होतो, म्हणजे हा. आधी आपले कपडे मळलेले असतात आणि रजक काय हो करतो, ते स्वच्छ करून चमकवतो ना. हो तसं, हो हो सर. तर म्हणून तो रजक अच्छा. हा असं. हो. हा, ओके. सुवर्णकार हा हे म्हणजे सोन्याचं करणारा. तर असे शब्द म्हणजे डिराईव्हडच असतात. हे बरेचसे संस्कृतमध्ये जे शब्द आहेत ना, ते एका मूळ धातूपासून किंवा याच्यापासून बरेच असे शब्द तयार होत असतात. ते आपण हे लक्षात ठेवलं त्याच. बोला. हे सगळे तर पुल्लिंगी ते शब्द दिसत आहेत. नापीचा फक्त शब्द पण वेगळाच आहे ना, नापीत. अं, नापीत हा. नापित हा. हा. हम्म. हे नापित पुल्लिंगी शब्द आहेत ना सगळे. सगळे सगळे पुल्लिंगी आहेत हे सगळे. फक्त सगळं रूप्यकम पुल्लिंग. हो. चरणम आणकम आणकम, हे हा, नपुंसकलिंगी. तो नाही, तो पण मला वाटतं. हो, हा, नाही, हे बघ, रुप्यकम चरणम, ते चरण, हा, ते हा नपुसकलिंग आहे. ते मकार अनुस्वार म्हणजे आण सगळे हा मकारांत आहेत. हो. हा हा बरोबर. येस. ठीक आहे, तर हे शब्द लक्षात ठेवायचे आपण. आणि याच्या पुढे आता पुढचा पाठ म्हणजे पुढची जी वाक्य आहे ती त्याच्यावरती आहे. हे परत कसं झालं आता बघूया. याचं दिसतंय का तुम्हाला काही? मी ना हे बंद करतो शेअरिंग आणि परत एकदा बघतो काय होतं ते. बंद नाही केलंय. तो राजू आलाय. कर मग सेलो टेक्निकल नाही तर तर राहू दे तसंच. हा, बोला. तर एक सांगू का, हा, पुस्तकामध्ये आण कहा लिहिलंय, रुपये कहा लिहिलंय. असं आहे का? आता आपण ते हा आता मी सहज बघितलं. हे काय मराठी आणि हिंदी पुस्तकात थोडस. हो, पुस्तकात लिहिलंय. हा. हा, नाही, ते मराठी आणि पुस्तकात कुठलाच पाय मोडलेला नाही म्हणजे हम्म. ठीक आहे. विसर्ग सगळे दिले समोर, रूपक हा हा. विसर्ग आहे. बरं, ठीक आहे, जाऊ द्या. आता आपण हे वाक्य बघूया हा बर पहिलं. हा, हे न बघता बघा फक्त. हा, म्हणजे उजव्या हा बाजूकडे बघू नका.
आणि एक एक वाक्य सांगा मला. कोण वाचेल? विप्रः वनं गच्छन्ति. हम्म. विप्रः म्हणजे अनेक वचन ना. अनेक ब्राह्मण हा वनात जातात. हा हा. बरोबर. वनात वनात म्हणजे वनम हे कोणती हा विभक्ती आली? हा परत गेलं. परत गेलं का? अच्छा. हा, हा. हम्म. हा. नाही, एक मिनिट. वन कर्म आहे. हा विप्रः वनम गच्छति ना. तो वनम म्हणजे काय होईल सांगा. हम्म. आपण केलेलं आहे ना, बालबोध मध्ये शिकलेलो आहे आपण हा वनम वगैरे, हा. हो. सांगू? नाही का? हा सांगा. मी सांगू सर? हो सांगा. सांगा का? हा. विप्राः वनम गच्छन्ति म्हणजे अनेक ब्राह्मण वनाला म्हणजे म्हणजे द्वितीय एकवचन आहे ते. हम्म. म्हणजे आपण शाळेला जातो कसं म्हणतो तसं बरोबर. हम्म. द्वितीय वनाला जातात. गच्छन्ति अनेक वचन म्हणजे अनेक ब्राह्मण वनाला जातात बरोबर. किंवा वनास जातात. बरोबर. तसंच. हा ठीक द्वितीय. आहे. हो. हा द्वितीय द्वितीय एकवचन आहे ते. एकवचन. हा द्वितीय एकवचन होईल ते. हा हा. आता पुढचं स्क्रीन दिसत वाक्य. नाही. हा स्क्रीन आता दिसत नाही. हा आता पुस्तकात दिसेल तुम्हाला. बघून सांगा. हा तरी चालेल. हा हा पुस्तक आहे. पुस्तक हा आहे. सांगते. दुसरं वाचू. हा हा वाचा. वाचा. हम्म. पांथाः ग्रामांतरम गच्छन्ति. हम्म. ग्रामांतर. पांथा म्हणजे वाटसरू. पांथा म्हणजे वाटसरू ना. वाटसरू. हा वाटसरू ग्रामांतरम म्हणजे अ, अ, गाव सोडून जातात. नाही, पण आता कसं आहे, गाव सोडून नाही, ग्रामांतरम. तसं नाही. तर एका हा गावाहून दुसऱ्या गावाला असं. हम्म. हा दुसऱ्या एका गावात. गाव जसं बरोबर. आपण हा जसं आपण म्हणतो देशांतर. देशांतर म्हणजे काय? देश बदलणं असं. हा 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 या हम्म. देशात देश. या हा गावातून त्या गावात जातात. हा हम्म. तर दुसऱ्या देशात. ग्रामांतरम गच्छन्ति म्हणजे हे काय, गावोगावी. दुसऱ्या गावाला जातात, गावोगाव. दुसऱ्या गावाला जातात असं. हम्म. हा पांथा म्हणजे वाटसरू एका गावातून दुसऱ्या दुसऱ्या गावाला गावाला जातात. हा चला जातात. पुढचं. हा हा पुढचं बोला. अर्थप्राप्त्यर्थम सर्वे अर्थप्राप्त्यर्थ जनाः सर्वे जना यतन्ते. यतन्ते. हा अर्थप्राप्ती करण्यासाठी म्हणजे पैसा मिळवण्यासाठी हम्म. सगळे लोक अर्थप्राप्त्यर्थ प्रयत्न सर्वे करतात. जन. हम्म. यतन्ते. आता झालंय ना आपण सुरुवातीलाच. हो झालंय ना. अर्थम वगैरे हे नाम असेल पैसा की मिळ पैसा मिळवण्यासाठी प्रथम लावतो. सगळे हम्म. लोक प्रयत्न करतात. प्रयत्न करतात. बरोबर. सारे हा, सारे जण हम्म. प्रयत्न करतात असं. सगळेजण सगळे लोक सर्व लोक प्रयत्न प्रयत्न करतात. हा. ठीक आहे. हा हा. सुषमाताई, तुम्ही हात वरती केलाय, विचारा. ग्रामांतरम हा ग्रामांतर हा एक शब्द आहे की ग्राम अधिक अंतर असं आहे? नाही, आता तो ग्रामांतर हा एक शब्द झालेला आहे, पण त्याचं म्हणजे त्याची मूळ जो समास आहे, ग्राम आणि अंतर या दोन शब्दांचा मिळून तो एक शब्द झालेला आहे असं. जसं देशांतर, ग्रामांतर, नगरांतर असं. हम्म, ओके. असं. हम्म. ग्रामांतर म्हणजे काय की अंतर याला आपण म्हणतो ना. म्हणजे अंतरावर असलेल्या गावामध्ये जातात असं. हम्म. ते कळलं, असं. फक्त शब्द तो नवीन शब्दच तयार झाला असं धरायचं का संधी धरायचं? नाही, नवीन शब्द धरायचा. हं. ओके. नवीन शब्द तयार झाला. काय असतं माहितीये का, की जेव्हा संधी असते ना, तेव्हा ते दोन शब्द, त्याला विभक्ती सगळं ते म्हणजे ते फक्त उच्चाराच्या सोयीसाठी संधी होते. लक्षात घ्या. संधी आणि हम्म. समास याच्यात काय फरक आहे. हा की हम्म. संधी म्हणजे उच्चाराच्या, कारण संस्कृत ही ध्वनीवर आधारित भाषा असल्यामुळे जेव्हा दोन शब्द एका मागोमाग येतात, तेव्हा त्यातले काही स्वर एकमेकात जेव्हा मिसळून नवीन स्वराची व्युत्पत्ती होते, त्याला आपण संधी म्हणतो. पण हम्म. त्याचा एकमेकांच्या अर्थाशी संबंध नसतो जनरली. हम्म. हम्म. समजलं.
पण जेव्हा समास असतो ना, तर समास हम्म, म्हणजे ते दोन शब्द मिळून एक स्वतंत्र शब्द तयार होतो. आणि कारण त्या दोन शब्दांचं म्हणजे एकमेकांशी संबंध, काहीतरी रिलेशनशिप असतं, आणि म्हणून एक स्वतंत्र शब्द तयार होतो. आणि मग तो एक स्वतंत्र शब्द होऊन त्याची विभक्ती त्याचीच विभक्ती असते. मग पहिल्या शब्दाला स्वतंत्र अस्तित्व राहत नाही असं. हम्म. मग आता हे हम्म. अपवर्ग आहे हा सुद्धा स्वतंत्र शब्द म्हणायचा. नाही, अपवर्ग तर आहेच, कारण नुसतं अप या शब्दाला तर शब्दाला काही अर्थ नाहीये. अप हा नुसता उपसर्ग आहे, त्यामुळे तो तर डेफिनेटली आहेच. हा. अच्छा. हा. जसं आता उदाहरण दिलं जसं स्वर्ग. स्वर्ग म्हणजे काय? सुवर्ग म्हणजे स्वर्ग असं, नाही का? तर आता हम्म. सु या शब्दाला स्वतंत्र असा अर्थ नाहीये, नाही का? सु म्हणजे तो चांगलं असं म्हणतो ना आपण. नाही नाही, पण ते चांगलं म्हणजे तो तो ते विशेषण नाहीये. जसं आपण म्हटलं की सुशासन. आता सुशासन म्हणजे चांगलं शासन, पण हा. सु हा शब्द इथे विशेषण म्हणून नाही वापरला जात. हा. तसं विशेषण असतं, विशेषण आणि विशेष संबंध असता तर म्हणजे असं मी दुसरं पण सुंदरम शासनम असं असतं, तर इथं सुंदरम हे विशेषण. हा. पण हम्म. सुशासन हा एकच शब्द झाला. हा. त्यामुळे हम्म. विशेषणाची विभक्ती विशेषाप्रमाणे चालेल वगैरे, ते नियम मग त्याला लागू होते, कारण विशेषण असं राहतच नाही मग ते. तोच एक स्वतंत्र सुशासन म्हणून शब्द होतो असं. पण तो सु अधिक शासन असाच असतो ना. नाही नाही, त्याची व्युत्पत्तीच्या दृष्टीने तो सु अधिक शासन आहे, पण हा. त्याची व्युत्पत्ती, पण आता ते हो. विसरायचं आपण. हा. अच्छा. समजलं ना? ते विसरायचं. जसं म्हणजे उदाहरणार्थ मीठ, सोडियम नाही, NaCl हो. नाही का, सोडियम हो. क्लोराईड. पण हा. आता सोडियम आणि क्लोराईड याचं स्वतंत्र अस्तित्व नष्ट झालं मीठ तयार झाल्यावर, नाही का? हम्म. 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 तर थोडक्यात काय म्हणजे केमिस्ट्रीच्या भाषेत सांगायचं म्हणजे समास म्हणजे कंपाऊंड आहे. हम्म. हम्म. आणि हा तुमचं संधी म्हणजे संधी. मिश्रण आहे, मिक्सचर. जसं त्या साखर. दिवशी आपण प्र हम्म. प्रचे उपसर्गाचं आपण म्हटलं होतं सगळं. तर ते सगळे काय होतात, समास का ते संधी? सगळे उपसर्गाने जे जे सगळे शब्द म्हणतात ते समासच होतात. हा. अच्छा. कारण त्याचं स्वतंत्र अस्तित्व राहत नाही. त्या ओके. प्रमुळे दुसऱ्या शब्दाचा अर्थही बदलतो. मी तुम्हाला काय परत सांगतोय, जेव्हा एका शब्दाचा दुसऱ्याशी संबंध होऊन तिसरा अर्थ तयार होतो, हम्म, हम्म. तेव्हा त्याला हम्म. समास म्हणतात. संधीमध्ये अर्थ कोणाचाच बदलत नाही. पहिल्या शब्दाचा अर्थ स्वतंत्र राहतो. दुसऱ्या, जसं किमपी. किमपी हे संधी आहे. हम्म, इथं हम्म, किम वेगळा, हम्म. अपी वेगळा. हा. हम्म. किम हम्म. आणि किममुळे अपीचा अर्थ बदलला नाही, अपीमुळे किमचा अर्थ बदलला नाही. दोन्ही या हा, शब्दांना बरोबर. स्वतंत्र अस्तित्व आहे. फक्त ते अर्धा म आणि समोर स्वर आल्यामुळे अर्धा म अधिक अ बरोबर म झाला, म्हणून तो संधी झाला. बरोबर. हम्म. बाकी हम्म. त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे. पण जसं मी सोडियम हम्म. क्लोराईडचं उदाहरण दिलं, की सोडियम आणि हम्म. क्लोराईड जेव्हा मिश्रण म्हणजे त्याची जेव्हा केमिकल रिॲक्शन झाली, तेव्हा तिसराच पदार्थ हम्म, तयार झाला. ना तो सोडियम सारख्या त्याच्या प्रॉपर्टीज आहे, ना क्लोरीन सारख्या आहेत. तिसऱ्याच प्रॉपर्टी तयार झाल्या, नाही का, सोडियम क्लोराईड हम्म. हम्म. असं. हम्म. तर छान. तसं हा तर तसं म्हणजे उपसर्ग लागून, प्रत्यय लागून, किंवा समास. जसं म्हणजे काय काय आता पीतांबरम. आता पीतांबरम म्हणजे काय? एक अर्थ सारा पीतम अंबरम, पीत अंबरम असा नाही. पीतांबरम म्हणजे पिवळं वस्त्र ज्यांनी नेसलेला आहे असा तो कोण? विष्णू असा. हम्म. हम्म. समजलं ना? हम्म. हम्म. तर हम्म. हा हा तर तसं म्हणजे, तर आता म्हणजे पीत शब्द वेगळा, अंबर वेगळा, पण पीत अंबर हा घालून शब्दाचा अर्थ तिसराच तयार होतो. पीतांबर म्हणजे कोण? तर विष्णू असं. हम्म. चक्रधर. चक्र हातात धरणारा तो चक्रधर. चक्र वेगळा शब्द होता, धर वेगळा शब्द होता. पण चक्रधर या शब्दाचा अर्थ काय होतो? सुदर्शन चक्रधारी कृष्ण किंवा कृष्ण. विष्णू. बरोबर. कृष्ण. त्यामुळे तिसराच अर्थ तयार होतो. जसं मी त्यामुळे परत सांगतो मी, दिस इज अ कंपाऊंड. समास म्हणजे कंपाऊंड.
मग त्या मूळ हो मूळ मूळ केमिकल्सचं अस्तित्व विरून जातं त्यात. हा. आणि नवीन हो तिसरा शब्द, तिसराच अर्थ, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असतात, असं सगळं होतं असं. हो हा. हो हा. जसं मी तुम्हाला त्या अर्थप्राप्ती पण तसाच अर्थ. अर्थ शब्द वेगळा, प्राप्ती शब्द वेगळा. पण अर्थप्राप्ती हा आता एक कंबाईंड शब्द झाला. अर्थस्य प्राप्ती असा शब्द झाला तो. मग आता तो अर्थ वेगळा चालणार नाही त्याच्यामध्ये असं. हं? हम्म. ठीक आहे. समजलं. पुढे अजून तुम्ही जेव्हा समाज शिकणारच आहात प्रवेशमध्ये, तेव्हा तुम्हाला समजेल हे. हा हा. हं. ठीक आहे. तिसरं वाक्य वाचा कोणी. हा मी वाचते. हं. हा. अर्थप्राप्त्यर्थ सर्वे जनाः यतन्ते. प्राप्तर्थ्यम अर्थप्राप्ती अनुस्वार आहे. अर्थम वरती तुम्ही अनुस्वार असतो. भ्रमणार्थम, अर्थप्राप्त्यर्थम असं. हा. हा. अर्थप्राप्त्यर्थम सर्वे हं. जनाः यतन्ते. हं. अर्थप्राप्ती करण्यासाठी हं. सर्वे जण, सगळे लोक हं. यतन्ते म्हणजे प्रयत्न करतात. हा. हम्म. सगळे लोक. हा. हा. सगळे लोक प्रयत्न करतात. हा. असं. एक मी जस्ट गंमत म्हणून सांगतो. काही काही मराठीत हम्म. शब्द आहे ना, त्याचं हम्म. अनेक वचन पण तेच होतं. जसं लोक या शब्दाचं अनेक वचन लोक. हल्ली बऱ्याचदा लोक, आपणही आता तसंच म्हणायला लागलो लोक. पण लोक या शब्दाचं व्याकरणदृष्ट्या बहुवचन पण लोकच आहे. जसं दगड, एक दगड, अनेक दगड, एक केस, अनेक केस, नाही का असं. हम्म. हम्म. हा. असं म्हणजे मराठीतलं सांगितलं मी. पण आता काय होतं, सगळे आपल्या कानावरील लोक 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 पडतं, आपणही तसंच म्हणायला लागतो, नाही का. कारण खरं व्याकरणदृष्ट्या लोक या शब्दाचे अनेक वचन लोकच आहे असं. तर सर्वे जना म्हणजे सगळे लोक प्रयत्न करतात असं. ठीक आहे. पुढचं येस. वाचा, चौथं. मी वाचू का? हा वाचा. हम्म. अपवर्गम केवलम पुण्यपुरुषाः लभन्ते. हम्म. अपवर्गम म्हणजे मोक्ष. हा. मोक्ष पुण्यपुरुषांना मिळतो. केवल म्हणजे फक्त. हा. फक्त हा, हा. किंवा केवळ असं म्हणू शकतो हा. ना. हम्म. हा. केवळ पुण्यपुरुषांनाच. अपवर्ग म्हणजे ज्याला कैवल्य स्थान किंवा असं म्हणतात ना. गीतेत जसं हम्म. म्हटलेलं आहे, ज्ञानादेव तू कैवल्यम. कैवल्य म्हणजे हम्म. त्याचे दोन्ही अर्थ होतात. केवळ, केवळ या शब्दाचे दोन अर्थ होतात. केवळ म्हणजे फक्त, आणि केवळ म्हणजे हा. एकच. एकच कैवल्य म्हणजे एकच. त्याला म्हणजे अद्वितीय या अर्थाने पण केवळ हा शब्द वापरला जातो. अद्वितीय म्हणजे देर हम्म. इज नो सेकंड टू इट, इट इज ओनली वन अँड ओनली वन असं. असं. हम्म. हं? इथं केवलम या शब्दाचा अर्थ फक्त किंवा केवळ, जे आपण मराठी ज्याला केवळ या अर्थाने म्हणतो ते. पण जे कैवल्य हम्म. म्हणजे म्हटलं जातं संस्कृतमध्ये, ज्ञानादेव तू कैवल्यम, तिथे कैवल्य म्हणजे हे एकच स्थान आहे, त्याला कंपॅरिझन नाही. म्हणजे जसं स्वर्ग किंवा वैकुंठ लोक आहे, शिवलोक आहे, गोलोक आहे, नारद असं. हम्म. पण मोक्षाचा जो कैवल्य धाम आहे ते एकच आहे, त्यात त्याला ऑप्शन्स नाही आहेत असं. हं. असं. हा. सर पाचवं. एक विचारू हा. सर एक विचारू का? हा. अपवर्ग केवलम पुण्यपुरुषाः प्राप्तंती असं का नाही? म्हणजे गच्छन्तीच्या ऐवजी वेगळा शब्द काय आपण लिहू शकतो? मला गच्छन्ती एवढा खूप नाही आवडला. म्हणजे असं वाटतं की इथे वेगळा शब्द पण चालू शकेल. म्हणजे म्हणजे गच्छन्ती कुठे गच्छन्ती आहे? म्हणजे नाही, जाणे पण असं. गच्छन्ती नाहीच आहे पुस्तकात ना. गच्छन्ती. लभंते लभन्ते. पाहिजे. लभंतेच आहे ना शब्द अर्थ काय. हो, नाही, गच्छन्ती लभन्ते. बरोबरच. हा. पुस्तकात लभ गच्छन्ती आहे. अच्छा, मराठी पुस्तकात पुस्तकात गच्छन्ती आहे. गच्छन्ती. हा हा, ते हा प्रिंटिंग मिस्टेक आहे. ती ओके, हा नाही. हो. नाही, या मी तुम्हाला नेहमी सांगतो की जर समजा हिंदी आणि मराठीत पुस्तकात जर कॉन्फ्लिक्ट असेल ना, तर हिंदी हा. इज शुड बी कन्सिडर्ड द ऍक्च्युअल म्हणजे ओरिजिनल असं. तर त्या अर्थाने लभंते हा शब्द योग्य आहे. लाभ होतो ओके, म्हणजे असं. गच्छन्ती मी कट करू ना, इथे लबनते लिहिते मग. लभंते. हो. हो, नाही, पुस्तकातलं दुरुस्त करून घ्या. हो. हो, चालेल चालेल. थँक्यू सर. हो. हा. पुढचं वाक्य, तसं वेळ संपत आली आहे, पण वाचा पाचवं वाक्य. हा. अच्छा तत्र क्रीडन्ति.
हम्म. मुले तेथे खेळतात.